बंजारा माता भगिनीच्या शिव्या या महाराष्ट्राला दाखवा। आणि जरांगेला आम्ही आव्हान केलंय की आमच्या माता भगिनींच्या जर शिव्या तुम्ही ऐकल्या तर जरांगे तुमच्या अंगावर कपडे राहणार नाहीत। शिव्या आपण दाखवूया, मात्र ओबीसीचं नेतृत्व कुठं आहे? तुमच्या पाठीमागे 5 दिवस असताना एकही ओबीसी नेतृत्व फिरकत नाही। तुमच्या आंदोलनाला कुठेतरी ते नाराज आहेत असं वाटतं? जे नाराज असतील ते असतील, पण आमची ओबीसीची जनता तांड्याच्या तांड्यानं आज इथं गर्दी करते। उद्या परवा आमचा हा ओबीसी बांधव किती प्रमाणात आहे, काय आहे, याचं उत्तर या महाराष्ट्राला बघायला भेटेल। फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डोळे उघडं ठेवावेत। मात्र पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, 5वा दिवस असताना इथे येण्याचं ते नाव घेतलं, इथून जातात औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला, दोघेही इथून गेले, मात्र तुमच्या आंदोलनाकडे साधं डोकं नाही बघितलं। ओबीसी नेत्यांनाही आमची विनंती आहे, तुम्ही जोपर्यंत यांच्या दबावात राहाल, जेवढे म्हणून ओबीसी नेते तुम्ही जोपर्यंत दबावात राहाल तोपर्यंत हा जरांगे तुमच्या मानगुटीवर बसेल आणि ठरवून तुमचा पराभव करेल। त्यामुळे उघड पुढे या आणि यांचा विश्वास बना। ओबीसी नेत्यांनो, जर तुम्ही या लोकांच्या दबावाखाली राहाल तर तुमचं अस्तित्व संपवलं जाईल या महाराष्ट्रामधून। काही झालं तरी मनोज जरांगे पाटील आता उपोषण मागे आहे असं त्यांनी। अरे 4 दिवसापूर्वी 4 सलाईन लावणारा हा जरांगे कसं आंदोलन वाचलंय दाखवलं पाहिजे मीडियानं सुद्धा। सलाईन घेतल्यानंतर उपोषण असतं का, या प्रश्नाचं उत्तर मिळावं। त्यांचं उपोषण कधीच संपलेलं आहे। ओबीसी नेत्यांना सुद्धा आम्ही या तुमच्या प्रेसद्वारे सूचित करतो, विनंती करतो, तुम्हाला जर ओबीसीचा कळवा नसेल आणि ओबीसी विषयी तुम्हाला जर ओबीसींच्या समूहात घुसण्याची जर भीती वाटत असेल आणि तुम्हाला जर मराठ्यांचं दडपण वाटत असेल, प्रस्थापितांचं दडपण वाटत असेल, परंतु आता ओबीसी सर्वसामान्य ओबीसी आता यांनी ठरवलंय, जर जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, अशी परिस्थिती येणाऱ्या काळात दिसल। तुम्हाला ताकाला जाऊन गाडगं लपायला जमणार नाही, तुम्हाला तुमचं ओबीसी म्हणून घ्यावं लागेल। आणि तुम्ही ओबीसी म्हणून नाही जरी घेतलं तर तुम्हाला मराठे 1% ही मतदान करणार नाहीत, हे माझ्या ओबीसी नेत्यांनी जाणीवपूर्वक जाणून घ्यावं।